नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या या कथेतील वळणबिंदू अत्यंत उत्कंठावर्धक आहे. चिंगीने स्वतःवर खोटा आळ घेतला असला तरीसुद्धा स्वानंदी आणि तिच्या बाबांच्या रूपाने सत्याचा मार्ग कसा मोकळा होणार आहे, पुढे येऊ शकणारा हा नवीन ट्विस्ट आणि ड्रामा कसा असेल या आधारित मात्र आताही एकता ट्विस्टमध्ये जी कहाणी वर्णन केलेली आहे तर ती मात्र विनोदोगातीलही तुटेना या मालिकेमध्ये आता अंशुमन याने केलेल्या पापाची शिक्षा तिचे बाबा मात्र अंशुमनला कसं देणार आहे. आणि अंशुमनने समरच्या केबिनमधून त्या लॉकरमधून पैसे चोरले आणि ती चेनसुद्धा चोरलेली आहे आणि निंगीसमोरसुद्धा ह्या अंशुमनचा खोटा चेहराचा कसा पर्दाफाश होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा. तेव्हा आता समरने बाबांना ऑफिसमध्ये थांबायचं सांगितलेलं असतं, पण समरला एक आता अर्जंट काम म्हणजे मलिकाने घाईने घरी बोलावले असतं आणि घरी आल्यानंतर मात्र जेव्हा हा सगळा काही प्रकार घडलेला आहे की ह्या चिंगीने चेन चोरली आणि मलिका सगळ्यांच्या समोर चिंगीने ही सर्व चोरी केलेली आहे, तिला कामावरून काढून टाका म्हणून सांगत असते. परंतु मित्रांनो, आता स्वानंदीचे बाबा तिकडे वाट बघत आहे, कारण समर अजून राजवाडे का आले नसतील. त्यांनी तर मला फक्त 10 मिनिट येथे बसण्यासाठी सांगितलं होतं आणि बाबा तर अजूनपर्यंत त्यांची वाट तेथेच बघत आहे. तेव्हा इकडे मात्र घरामध्ये खूप तमाशा झालेला असतो आणि ह्या अंशुमनने चिंगीला आता रूममध्ये नेलेलं असतं आणि तिला धमकावलेलं असतं की हे बघ चिंगी, जर तू माझे नाव घेतलं आणि जरीही तू म्हणजे माझं नाव घेतलं नाही आणि ही चोरी जरी कबूल केली तरीसुद्धा तुला कामावरून ते काढून टाकतील. परंतु जर तू माझं नाव घेतलं तर मात्र आपली कायमची भेट होणारच नाही, आपण कायमचे वेगळं होऊ आणि तुला तर माहितीच आहे की मी तुझ्यापासून वेगळं नाही राहू शकत आणि तूसुद्धा माझ्यापासून नाही राहू शकत. मग तूच विचार कर की नक्की सगळ्यांच्या समोर तुला काय सांगायचं आहे. त्यावरती अंशुमन जेव्हा या चिंगीला आत नेतो तेव्हा लगेच मात्र स्वानंदीला संशय आलेला असतो आणि तेवढ्यात आता समरच्या मोबाईलवर बाबांचा कॉल येतो. बाबा म्हणतात की काय झालं बाबा, हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, मी लवकरात लवकर येतो. त्यावरती स्वानंदी म्हणते की काय झालं राजवाडे, बाबांचा फोन कशासाठी आला होता. तेव्हा बाबा म्हणतात की प्लीज राजवाडे साहेब, तुम्ही प्लीज जरा स्वानंदीकडे फोन देतात का, मला नंदूशी बोलायचं आहे. तेव्हा समर लगेच आता स्वानंदीला फोन देतो आणि फोन दिल्यानंतर स्वानंदी म्हणते की बाबा, अहो राजवाडे येणारच होते आणि काय काम होतं, तुम्ही त्यांची वाट बघत होता आणि आज नेमकं तुम्ही राजवाड्यांना कॉल केला. त्यावरती आता बाबा म्हणतात की अगं हे बघ, जेव्हा नंदू मी इथे आलो तर येथे मात्र एक आता विचित्रच घटना बघायला मिळाली आणि नक्की राजवाडे तर मीटिंगसाठी जाणार होते, पण आता ते तिकडे जावई बापू घरी का आले, काय झालं, काही सर्व काही ठीक तर आहे ना. स्वानंदी म्हणते की अहो हे बाबा, आमच्या घरामध्ये एक मोलकरीण आहे आणि तिने चेन कुठून चोरली म्हणून घरामध्ये खूप मोठा इश्यू वाढलेला आहे आणि त्यामुळेच मलिका काकूंनी मात्र ह्या राजवाड्यांना घरी बोलावून घेतले, त्यामुळेच त्यांना येण्यासाठी उशीर झालेला आहे. आता उशीर झालेला आहे असं म्हटल्यानंतर बाबा म्हणतात की अरे अरे, ती चेन मी अंशुमनच्या हातामध्ये बघितली होती आणि अंशुमन जेव्हा मी इथे ऑफिसमध्ये आलो तर त्यावेळेस मात्र म्हणजे त्याने इथून काही पैसे वगैरे घेतले, लॉकर उघडलं आणि ती चेन त्याच्या हातात होती. जेव्हा मी हे सर्व बघितलं तेव्हा तो माझ्याशी खोटं बोलला, परंतु मी सगळं काही बघितलं की अंशुमनने येथील लॉकर उघडलं होतं आणि त्या लॉकरमधून काही पैसे आणि काही चेन वगैरे तो अगदी हातात होती. ते मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला की अंशुमन सर, तुम्ही आता कामावर नाही, मग तुम्ही आज ऑफिसमध्ये कसा. तेव्हा अंशुमन म्हणतो की मी कामावर यायला सुरुवात केली. आता अंशुमन सर मला असं म्हटलेत. तेव्हा आता स्वानंदीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की म्हणजे नक्की हे सगळं अंशुमनने केलेलं आहे आणि तो चिंगीला धमकावत खोटं बोलत आहे. तर त्यावरती स्वानंदी म्हणते की बाबा तुम्ही तिथेच थांबा, मी लगेच आले, नक्की तिथे काय घडलं काय नाही. कारण बाबांच्या चेहऱ्यावर मात्र तो आता जो काही दृश्य घडलेलं आहे ते काही जायला तयारच नसतं, कारण हा अंशुमन काही करेल आणि नंदुताईवर सुद्धा आरोप करू शकेल. बाबा आता तेथे स्वानंदीची वाट पाहत असतात. स्वानंदी लगेच आता ऑफिसमध्ये येते
तोपर्यंत इकडे मलिका काकूंनी समरला आणि आईंना आजीला म्हणलेले असते की काही झालं तरी चिंगीवर आज विश्वास ठेवायचा नाही आणि तिला दयासुद्धा न दाखवता तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. मी पोलिसांना बोलावलेलं आहे. चिंगी बिचारी रडत असते. चिंगी आता ह्या अंशुमनसाठी मात्र आपली चोरी ही लपून ठेवते. ही चोरी मी केलेलीच नाही असं दाखवते. त्यानंतर मात्र आता ही सोनंदी बाबांना तेथे आल्यानंतर विचारते की बाबा नक्की काय झालं होतं. बाबा मात्र सगळं काही प्रकार घडलेला आहे ते सगळं काही सांगतात आणि ते जे काही आता हे केबिनमध्ये अंशुमन कसा गेला, मी बाथरूममध्ये गेलो होतो आणि केबिनमध्ये गेल्यानंतर लॉकरचा पासवर्ड त्याने कसा उघडला हे घडलेला प्रकार मात्र आणि ती चेन त्याच्या हातात होती आणि मला असं वाटलं होतं की नक्की समर सरांच्या सांगण्यावरून अंशुमन काहीतरी काम करतोय म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण त्याचा असा काहीतरी कट रचला असेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यावरती सोनंदी म्हणते की काय म्हणजे बाबा, अंशुमनने स्वतः समरची चेन चोरली आणि ती चिंगीला दिली तर, आणि आता मलिका चिंगीला चोर ठरून पोलिसांच्या हवाली करते. हे सगळं समरला आणि चिंगीला अटकवण्यासाठी केलं जातंय. बाबा आपल्याला आत्ताच्या आत्ता समरच्या घरी जावं लागेल, चिंगीला वाचवावं लागेल. तेव्हा आता बाबा म्हणतात की हे बघ, आता मात्र एखाद्या गरीब व्यक्तीवर काही असे आरोप नकोय. चल, ती माझ्या मुलीसारखीच आहे, मी तिला आता वाचवायला येतो. तेव्हा आता काही वेळानंतर आता इकडे तर मलिका सोफ्यावर रागानेच बसलेली असते. चिंगी कोपऱ्यात रडत उभी असते आणि समर अस्वस्थपणे मात्र ये-जा करत असतो. 2 पोलीस कॉन्स्टेबल तेथे आलेले आहेत. तेव्हा आता मलिका ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय बघतात, आणि ह्या मुलीने स्वतः कबूल केलं की तिने चेन चोरलेली आहे, मग तिला लगेच अटक करा आणि तिला घेऊन जा इथून. आमच्या घरात अशा चोरांना जागा नाही. त्यावरती समर म्हणतो की काकू प्लीज जरा शांत हो, चिंगी लहानपणापासून आपल्याकडे काम करते, तिने घाबरून हो म्हटलं असेल, आपण आधी पूर्ण चौकशी करूयात. तेव्हा आता मलिका लगेच समोर ओरडते, काय चौकशी करायची आहे समर, तुझी सोन्याची चेन तिच्या गळ्यात सापडली आणि आता स्वतः म्हणते की हिने चोरली आणि तिने कबूलसुद्धा केलेला आहे. अजून तुला काय पुरावा हवा आहे, हिची सहानुभूती बाजूला ठेव आणि हिला पोलिसांच्या हवाली कर. तेव्हा आता चिंगी बिचारी रडत असते हात जोडून, मला माफ करा मालकीनबाई, माझ्याकडून चूक झाली, मला जेलमध्ये पाठवू नका, माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. चिंगी आता अंशुमनकडे बघत असते. अंशुमन दुरूनच तिला डोळ्यांनी धमकावतो. अंशुमन आता जो काही खोटावरून समजूतदारपणा दाखवत असतो. समर मलिका बहिणी बरोबर बोलतात, घरात अशा चोऱ्या होऊ लागल्या तर उद्या मोठी हानी होईल, कायद्याला त्यांचं काम करून दे असं मात्र तो समरला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तेवढ्यात घराचा दरवाजा जोराने सोनंदी उघडते आणि सोनंदीचे बाबा आणि सोनंदी आत येतात आणि सोनंदी म्हणते की थांबवा, हा सगळं काही तमाशा आहे तर तो आत्ताच्या आत्ता थांबवा आणि चिंगीला कोणीही हात लावणार नाही. तेव्हा आता सगळेजण मात्र थक्क होतात. मलिका आणि अंशुमनच्या चेहऱ्याचा रंग चुटतो, कारण मलिका म्हणते की सोनंदी तू इथे काय करतेस आणि हा तुझा कोणता अधिकार आहे की आमच्या कुटुंबाचा घरगुती प्रश्न आहे, तू यामध्ये पडू नकोस. तेव्हा आता स्वानंदी मात्र मलिकाकडे दुर्लक्ष करते, लक्ष देत नाही आणि पोलिसांकडे जाते आणि म्हणते की इन्स्पेक्टर, चिंगीने चोरी केलेली नाही, ती कुणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सर्व खोटं बोलत आहे, खरी चेन तर इथे माझ्याकडे आहे. स्वानंदी पर्समधून सोन्याची चेन काढते आणि समरच्या हातात देते. समर ती चेन बघून थक्क होतो आणि ही तर चेन माझी आहे असं म्हणतो, पण ही चेन तुझ्याकडे आलीच कसे असं विचारतो. जर ही चेन तुझ्याकडे आहे तर चिंगीच्या गळ्यामध्ये नक्की काय होतं. तेव्हा आता बाबा म्हणतात की समर बेटा, मी तुला सांगतो की चिंगीच्या गळ्यात ही चेन होती आणि हुबेहूब मात्र तुमच्या चेनसारखी ती चेन दिसणारी नकली चेन होती आणि ती चेन चिंगीला कोणी दिली हे माहीतच आहे, तुमच्या घरातील एका व्यक्तीने, अंशुमनने. तेव्हा आता अंशुमन लगेच घाबरतो, पण तरीसुद्धा स्वतःला सावरतो आणि म्हणतो की काय बाबा, तुम्ही काही बरचालता की काय, तुमचं वय झालं म्हणून काही आरोप माझ्यावर करू नका, माझा आणि त्या चिंगीचा काहीही संबंध नाही. तेव्हा आता बाबा म्हणतात की ते पण कडक आवाजात अंशुमनच्या जवळ येत, मी नाही खोटं बोलत अंशुमन, काल ऑफिसमध्ये समरच्या लॉकरमधून खरी चेन चोरताना मी तुला स्वतः पाहिलं होतं. तू चोरलेली चेन ही चिंगीला दिलीस आणि नंतर मलिकाला चितावणी करून चिंगीच्या गळ्यात नकली चेन अडकून हा चोरांचा आळ आणलास, जेणेकरून समरचा तुझ्यावरचा विश्वास उडेल आणि ऑफिसमध्ये गोंधळ होईल. तेव्हा समरला आता अंशुमनचा खूपच राग येतो आणि समर लगेच आता अंशुमनची गचंडी धरतो. रागाने लाल झालेला आहे. अंशुमन, हे मी काय ऐकतोस,
तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलास. माझ्या लॉकरचा पासवर्ड तुला माहिती होता, त्याचा तू असा फायदा करून घेतलास का? आणि जरीही लॉकरचा पासवर्ड तुला माहिती नव्हता, पण नक्की तू चावी घेतलेली असेल आणि चावीने ते सगळं काही तू केलेलं असेल. तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ दादा, ऐक, मी काही केलेलं नाही, बाबा खोटं बोलतात. स्वानंदी आणि तिचे बाबा मला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आता स्वानंदी चिंगीजवळ येते. चिंगी रडत असते. चिंगीला म्हणते की तू घाबरू नकोस, तुझे समर दादा आणि आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत. सांग, तुला ही चेन अंशुमनने दिली होती ना? तेव्हा पोलीस तुझी ही केस जी काही आहे ते मागे घेतील आणि तुला मात्र धमकी देऊन मात्र गप्प बसायला लावतील. तू यांचाच विचार केलास ना? चिंगी आता आपली सगळी काही भीती बाजूला सावरते आणि रडत होकार देते. हो समरदादा आणि स्वानंदी बहिणी, विश्वन सरांनीच मला ती चेन दिली होती आणि मी त्यांना म्हणाले सुद्धा होते की प्लीज तुम्ही मला चेन वगैरे देऊ नका, परंतु ते मला म्हणाले की हे बघ, तुझ्याकडे ही चेन राहून दे आणि कुणाला काहीही सांगू नकोस, नाहीतर तुला कामावरून काढून टाकेल आणि पोलिसात देईल. तेव्हा मी खूप घाबरले होते, म्हणून दादा मला खोटं बोलावं लागलं. तेव्हा आता हे जे काही झालेलं आहे तर त्यामुळे मलिका तर पूर्णपणे गप्पच होते. तिचा डाव शेवटी तिच्यावर उलटलेला असतो आणि समरचा राग तर खूप अनावर झालेला आहे. तेव्हा आता समर म्हणतो, हे बघा इन्स्पेक्टर, खरा चोर तर आता ही मुलगी नाही तर अंशुमन आहे. याने चोरी केली आणि एका निष्पाप मुलीला अडकवण्याचा प्रयत्न केला. याला अटक करा पहिल्यांदा. तेव्हा अंशुमन आता पोलिसांनी पकडल्यावर मलिकाकडे पाहत असतो आणि मलिकाला म्हणतो की काही कर, परंतु आई मला वाचव. आणि मलिका लगेच आता खाली मान घालते, कारण तिला समजतं की आता जर काही ती बोलली तर यात ती अडकेल. म्हणून मात्र आता पोलीस हे अंशुमनला ओढतच नेतात. चला आता इथून पोलीस स्टेशनमध्ये तुमची चौकशी करतो असं अंशुमनला धमकावतात. अंशुमनला आता पोलीस घेऊन जातात. घरात शांतता पसरते. समर स्वानंदीने अगदी कृतज्ञतेने बघत असतो. तेव्हा समर हा, आज तर तू खरंच बाबांना वेळेवर घेऊन जर आली नसती तर एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं आणि माझा या हक्काच्या माणसावरून विश्वास उडाला असता. मला माफ कर, मी मलिकाच्या बोलण्यात आलो. स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, ती समोरच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की हे बघा, आता मात्र नाते जोडायला खूप वेळ लागतो, पण ते तोडायला एक चुकीचा संशयसुद्धा पुरेसा असतो. आता तरी समजून घ्या की तुम्ही तुमच्या अवतीभोवती असणारी जी लोक आहे तर ती मात्र तुमचं चांगल्याबद्दल विचार करत नाही. तेव्हा स्वानंदी मलिकाकडे तीव्र कटाक्ष रागाने पाहते. मलिका रागानेच आणि अपमानाने तेथून आत निघून जाते. समर आणि स्वानंदीच्या डोळ्यातमध्ये एकमेकांबद्दलचा विश्वास आणखीन दृढ झालेला असतो. तेव्हा आता हे बघा मित्रांनो, आता पुढच्या ट्विस्टमध्ये अंशुमन जेलमध्ये गेल्यावर तो मलिकाचे नाव घेणार का? मलिका स्वतःला वाचवण्यासाठी अंशुमनला बळीचा बकरा बनवणार का? आणि यामुळे समर आणि स्वानंदी यांच्यातील ही नात्यातील वीण आणखीन कशी घट्ट होणार आहे हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.